नमस्कार, आपण पाहतात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। दौलताबाद देवगिरी किल्ल्याला भीषण आगीचा वेढा। छत्रपती संभाजीनगर जवळील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर आज सकाळी भीषण वणवा भडकला। या किल्ल्याची रचना अभेद असली तरी यावेळी आगीने किल्ल्याला चारही बाजूने वेढा घातला। यावेळी पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी किल्ल्यावरील बारदरी परिसरातील आग काहीशी नियंत्रणात आणली, पण मुख्य आग खालीपासून वरपर्यंत दगदगली। अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले, मात्र किल्ल्याच्या आत जाण्यास रस्ता नसल्याने हातपाय गळून परतले। ही आग सकाळी 9 वाजता लागली असून संध्याकाळपर्यंत पूर्ण नियंत्रण मिळवता आलं नव्हतं। दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात वणवा भडकला, मात्र यंदाची आग अधिक गंभीर आणि विस्तृत स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आले। पाहूया पुढील बातमी। फुलंब्री चौका येथे भीषण अपघात। ट्रकने बैलगाडीला दिली धडक, एक ठार, घरासमोरच काळाने गाठले। 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता फुलंब्री तालुक्यातील चौका गावात भीषण अपघात झाला। शेतातून बैलगाडीने घरी परतणारे विलास नारायण वाघ वय 61 यांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली आहे। धक्का एवढा जबरदस्त होता की वाघ गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले। अपघात करणाऱ्या ट्रकचा क्रमांक MH26 AD 1896 असून चालक पोपट नायडू वय 50 राहणार मालुतेची वाडी याच्या विरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस राहुल साळवे करीत आहेत। पाहूया पुढील बातमी। नांदगाव जातेगाव ग्रामपालिकेचे आश्वासन हवेतच, उपोषणकर्त्याला केराची टोपली। जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण व घरकुल गैरवापराबाबत केलेल्या लेखी आश्वासनाची ग्रामपंचायतीने पूर्तता न केल्याने ग्रामपालिका सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे। कडुबा महाले यांनी अतिक्रमण हटवणे आणि घरकुल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं। त्यानंतर ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन देण्यात आलं, पण महिन्यानंतरही कोणतीच कृती नाही। ज्या लाभार्थ्यांनी घरकुल विकली आहेत त्यांच्या जागेवर 3 मजली इमारत उभ्या असूनही ग्रामपंचायत अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाले यांनी केलाय। ग्रामपालिका अपयशी ठरल्याचा आरोप करत महाले यांनी पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे। पाहूया पुढील बातमी। फुलंब्री बस स्थानकात खासगी वाहनांची गर्दी, वाहतूक शाखेची धडक कारवाई। फुलंब्री बस स्थानकात नो पार्किंग झोन मध्ये उभ्या असलेल्या खासगी वाहनावर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण वाहतूक शाखेने आज सक्त कारवाई केली। फुलंब्रीचा आठवडी बाजार असल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली होती। या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेच्या पथकाने बस स्थानक परिसरात 22 दुचाकी आणि 4 चाकी वाहनांवर कारवाई केली आहे। बेशिस्त आणि अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांकडून तब्बल 9,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अशोक मुंडे, अब्दुल रौफ शहा, बळीराम काकडे व त्यांच्या पथकाने केली। पाहूया पुढील बातमी। वडोद बाजार न्यायालयाच्या परवानगीने देशी दारू नष्ट। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मधील वडोद बाजार पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या 1222 देशी दारूच्या बाटल्या अंदाजे 1.20 लाख रुपये किमतीच्या न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आल्या आहेत। ही कारवाई मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमातील 7 कलमी आराखड्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे व पथकाने कार्यवाही केली। पाहूया पुढील बातमी। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर विचित्र अपघात, दुचाकी स्वार ठार। दिनांक 7 एप्रिल सायंकाळी 4:30च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राहूर घाटात भीषण अपघात झाला। दुचाकी क्रमांक MH15 4355 ही RJ09 GG 5193 या ट्रकच्या मागील बाजूस धडकली। या अपघातात शांतीलाल मुरलीधर पाटील वय 55 राहणार अंबड नाशिक यांचा जागीच मृत्यू झालाय। ट्रक मालेगावहून नाशिककडे जात होता। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। टोल कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली। चांदवड पोलीस तपास करीत आहेत। पाहूया पुढील बातमी। नाशिक मखमलाबाद अपहरण प्रकरणात पोलिसांचे यश, तरुणीची सुखरूप सुटका। नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील तरुणीचे अपहरण करून तिला उत्तर प्रदेशमध्ये नेण्यात आलं होतं, मात्र मसरूळ पोलीस स्टेशनच्या वेळेवर कारवाईमुळे तरुणीची सुखरूप सुटका झाली आणि अपहरण करणारा नराधम अटकेत आला। या माहितीमध्ये पोलीस उपनिरीक्षक जोशी, पद्मजा बडे, वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके आणि कर्मचारी राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, बाळासाहेब मुरतडक आणि इतरांचा मोलाचा वाटा होता। या कार्यासाठी रुद्रा कुलकर्णी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीनं पोलिसांचा सत्कार करण्यात आलाय। मनसे महिला विभाग अध्यक्ष कविता हर्षल कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव सोहळा पार पडला। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी वेळेवर दाखवलेली तत्परता समाजासाठी आवश्यक आहे।
पाहूया पुढील बातमी. त्र्यंबकेश्वर अहिल्या तलावातील अनधिकृत बांधकामावर मंत्री गिरीश महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे पाहणी दौरा केला असता अहिल्या तलाव परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे उघडकीस आले. नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी श्रिया देवचक्के यांनी बांधकामासाठी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचं स्पष्ट केलं, तर बांधकाम अभियंता स्वप्नील काकड यांनीही हे मान्य केले. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, तुमचं लक्ष नाही का? नागरिकांमध्ये अतिक्रमणांच्या घटनांमध्ये संतापाचा सूर असून नगर परिषदेच्या हलगर्जीपणावर सवाल उपस्थित होतोय. दरम्यान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तातडीने बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले असून आता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पाहूया पुढील बातमी. औरवाड आलास रस्ता 4 महिन्यांपासून बंद. शिरोळ तालुक्यातील औरवाड आलास रस्त्याचे काम गेल्या 4 महिन्यांपासून ठप्प, ठेकेदार गायब आणि लोकांतून संतापाचा सूर. या रस्त्याचा वापर शेतकरी, विद्यार्थ्यांनी वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. मात्र रस्ता बंद असल्याने सर्वांनाच त्रास. कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष दिलेलं नाही. अडचणीच्या वेळी नेते मंडळी गायब, निवडणुकीच्या वेळी साठवण कशी असा सवाल जनतेतून. पावसाळा तोंडावर असताना रस्त्याचं काम कधी सुरू होणार हाच प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. पाहूया पुढील बातमी. राजूर स्मशानभूमीच्या कामाचा निकृष्ट दर्जा. अहिल्यानगरच्या अकोली तालुक्यातील राजूर गावातील चालू असलेल्या स्मशानभूमीच्या कामात निकृष्ट दर्जा स्पष्टपणे दिसतोय. ठेकेदाराकडून नियोजनाचा अभाव, सुपरवायझर कारागीर अप्रशिक्षित, ग्रामस्थ विचारणा करताच अपुरी माहिती, प्लॅन दाखवला जात नाही. खडी, वाळू, सिमेंट, स्टील याचे प्रमाण स्पष्ट नाही आणि कामाच्या ठिकाणी माहिती फलकही लावलेला नाही. शासनमान्य सिमेंट वापरले का यावर संबंधितांचं उडवाउडवीचं उत्तर. ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार कामासाठी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.